सासूच्या चुका म्हणलं तर पहिलं तर माझा मुलगा करून जे आती त्याच्याबद्दल हे करती ते सुनेला कुठंतरी खटकतं. कारण तिला असतं की नाही, आता तुमचा मुलगा मोठा झालाय, त्याला त्याचं जगू द्या. आता हा ह्याच्या बायकोचं ऐकणार का? आता माझं पटणारच नाही का ह्याला? पण ॲक्च्युअलमध्ये ते तसं नसतं. आज तिला तिचा नवराच आहे सर्वस्व. जेव्हा सगळं घर सोडून ती मुलगी येते, तिला काहीतरी इच्छा आहेत आणि त्याच्यावर दबाव आणला जातो की नाही, हे असं नाहीये, असंच झालं पाहिजे. त्यावेळेस मग ते तिला एक सुनेला असं बर्डन वाटायला लागतं की हे माझं घर नाहीच आहे. नवीन ज्या मुली आता लग्न करून सासरी जाणार, त्यांना जर का आपल्या नवऱ्यासोबत चांगलं लग्न टिकवायचंय, सासू सोबत जुळवून घ्यायचंय, तर नमस्कार, मी रिद्धी जागडे. मी बाय प्रोफेशन ॲक्टर, मॉडेल आणि ग्राफिक डिझायनर आहे. नवरा बायकोच्या संसारामध्ये तिसरा म्हणजेच घरातला कोणीतरी जेव्हा हस्तक्षेप करतो, त्यावेळेस त्यांचं नातं कसं विकोपाला जातं आणि त्यावर काय उपाय आहेत, ह्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. कधी कधी काय होतं की एक नवरा बायको त्यांच्यामध्ये ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकत नाहीत. कदाचित त्याला कम्युनिकेशन जास्त नीट जमत नाही किंवा तिला जमत नाही. इन दॅट केस तो किंवा ती एका तिसऱ्या माणसाची हेल्प घेतात. त्यांना हेच अपेक्षित असतं की हा माणूस आपलं नातं जुळवेल. पण त्या माणसाला हे जुळवायचं किंवा तोडायचं ह्याच्याशी घेणं देणंच नसतं. तो न्यूट्रल असतो. तो पॉझिटिव्ह वेने विचार करू शकतो किंवा निगेटिव्ह वेने विचार करू शकतो. मग त्या माणसाच्या विचारांनी आपण ते वागत जातो आणि ती भांडणं जी असतात ती मिटण्याऐवजी ती वेगळ्याच स्तराला जाऊन पोचतात आणि मग ते वाद विकोपाला पोचतात. एका पॉइंट नंतर तो तिसरा माणूस तर राहतो बाजूलाच. तो ह्याच्याशी पण गोड आहे, तो तिच्याशी पण गोड आहे, पण ह्यांना जुळवायचं असतं ते जुळतच नाही, ते अजूनच लांब जातं. त्यामुळे तिसऱ्या माणसाला इन्व्हॉल्व कधीच करू नये. सासू आणि सुनेच्या भांडणात नवरे भरडले जातात, हे अगदी खरंय. कारण प्रत्येक मुलाला आपली आई सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी असते. त्याचबरोबर आज लग्न करून आणलंय म्हणजे बायको ही एक जबाबदारी आहे आणि आपली प्रेम करतो म्हणजे प्रेमाची एक व्यक्ती आहे. त्यामध्ये कुठलाच मुलगा असा डायरेक्ट नाही म्हणत की माझी आई चुकतीये. एक वेळ तो बायकोला सांगू शकतो की बाई तू हे चुकतीयस, पण आईला तो सांगू नाही शकत. कारण एक रिस्पेक्ट असते त्याला आईबद्दल. त्यामध्ये त्याला म्हणजे तो जर प्रत्येक वेळेस आई चुकली जरी किंवा गोष्टी अशा घडल्या जरी तरी तो आईची बाजू घेतो. त्यामुळे वारंवार ते घडल्यावर कुठंतरी बायकोला असं वाटतं की आपल्या नवऱ्याला आपली किंमतच नाहीये. त्या केसमध्ये ती बायको मग त्याला भांडायला लागते. त्यामध्ये त्याला असं होतं की मला तर इम्पॉर्टंट ही पण आहे आणि ही पण आहे, पण मी कुणाला तोडू नाही शकत किंवा बोलू नाही शकत. पण जेव्हा एक बायको म्हणजे एक मुलगी येते लग्न होऊन, तेव्हा तिला एक्सपेक्टेड असतं की माझ्या नवऱ्याचं जे आहे ते मी केलं पाहिजे. आता माझ्या आईंनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी साईडला व्हायला पाहिजे, थोडं का होईना. पण सासूबाईंना ते पटत नाही. त्यांना असं वाटतं की माझा मुलगा हा माझाच आहे. त्याचा जेव्हा अतिरेक होतो की प्रत्येक वेळेस आई अशी म्हणजे माझा मुलगा करून जे आती त्याच्याबद्दल हे करते, ते सुनेला कुठंतरी खटकतं. कारण तिला असतं की नाही, आता तुमचा मुलगा मोठा झालाय, त्याला त्याचं जगू द्या. म्हणजे मीही फोर्स नाही करत किंवा तुम्हीही फोर्स करू नका. सासूला असं वाटतं की मी सांगते तेच घडलं पाहिजे. तर हे घडलेलं मी बघितलंय की त्या सासूने इतका इंटरफेअर त्या नवरा बायकोच्या संसारात केला की ज्यामुळं की हेच केलं माझ्या मुलानं. माझा मुलगा आजपर्यंत किचनमध्ये आलाच नव्हता, आता हिच्यामुळं हा किचनमध्ये आला. कपबशी ह्यानं उचलली, ती ह्यानं का उचलली? आमच्या घरात पुरुष कपबशी उचलतच नाहीत. तर आता तसं नाहीये. आता मुलं वेगळ्या विचार करतायत. म्हणजे पूर्वीची लोक करत होती तसं. कपबशी म्हणजे सगळं त्यांच्या हातात सर्व्हिस होती. अक्षरशः टॉवेल आणि ते अंडरवेअर पण बायका नेऊन द्यायच्या पुरुषांना. पण आता नाहीये तसं. मुलं बायकोला पण मदत करतात. मग कुठंतरी सासूने हे विचार करणं गरजेचं आहे की आता ही आलीये, आता हिला कळतंय की आपण काय केलं पाहिजे काय नाही. हळूहळू आपण तिच्या मताचा पण आदर करूया, गोष्टी पुढे जाऊ देत. मग आपण आपलं मत पण हळूहळू सांगूया. आज जेव्हा सगळं घर सोडून ती मुलगी येतेय, तिला काहीतरी इच्छा आहेत आणि त्याच्यावर दबाव आणला जातो की नाही, हे असं नाहीये, असंच झालं पाहिजे. त्यावेळेस मग ते
तिला एक सुनेला असं बर्डन वाटायला लागतं की हे माझं घर नाहीच आहे. नवरा बायकोचं जे काही आता आजकाल मुला मुली फिरतात बाहेर, त्यामध्ये आई वडिलांचा हस्तक्षेप असा असतो की नाही जायचं, आपल्या घरात हे चालत नाही, किंवा हे काय म्हणतील ते काय म्हणतील, किंवा हे टाइम लिमिट आहे. आज ती तिच्या नवऱ्यासोबत जाते किंवा तो त्याच्या बायकोला घेऊन जातोय, तर त्यांना त्यांचं एन्जॉय करू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये नका ना पडू. पण हे असं म्हणजे प्रत्येक गोष्टीत हे असंच नाही तसंच नाही टोकत राहिलं की ते नाही पटत एका पॉइंट नंतर. आता नवरा बायको म्हटलं की भांडणं होतातच, प्रत्येकाच्यात छोटी मोठी होतात. त्या भांडणांच्या वेळेस जर का तुम्हाला अशी खरंच गरज वाटली आई वडिलांना, तर त्यांनी ऑब्व्हियसली मध्ये बोललं पाहिजे. म्हणजे काही गोष्टी असतात जिथं ते त्यांना कळतच नाहीये की आपण कशावरून भांडतोय. म्हणजे एक एक ठिकाणी असं होतं की आकांड तांडव होतो की जिथं करायची गरज नाहीये. त्यावेळेस आई वडिलांनी बोललंच पाहिजे की हे असं नाहीये. तिथं दोघांना तुम्ही बोला की हे असं नाही हे असं. पण काही गोष्टी आहेत, आता सपोज फॅमिली प्लॅनिंग असेल, फॅमिली प्लॅनिंग ही गोष्ट नवरा बायकोची आहे. मुलाची आई वडील किंवा मुलीची आई वडील म्हणू नाही शकत तुला आत्ताच बाळ झालं पाहिजे. हा त्या दोघांचा कपलचा प्रश्न आहे की आम्ही स्टेबल आहे का, आम्ही बरं फायनान्शियली स्टेबल आहे पण आम्ही मेंटली स्टेबल आहे का, असेल तर आम्ही विचार करतो बाळाचा. आता नाही झालं तर कधी होईल ह्या विचारानं तुम्ही जर का त्यांना हे फोर्सफुली गोष्टी करायला लावत असाल तर चुकीचे. आणि त्यासोबत त्या घरच्यांनी हे एक्सेप्ट करणं पण तितकंच गरजेचं आहे की ही आज जर का वर्किंग आहे किंवा हिची लाईफस्टाईल वेगळी आहे, तर त्याला त्यांनी जुळवून घेतलंच पाहिजे. की असं होऊच नाही शकत की पूर्णपणे हे म्हणतील की ही अशीच राहिली पाहिजे, आम्हाला मॉडर्न नकोच आहे, तर ते शक्य नाहीये. नवीन ज्या मुली आता लग्न करून सासरी जाणार, त्यांना जर का आपल्या नवऱ्यासोबत चांगलं लग्न टिकवायचंय, सासू सोबत जुळवून घ्यायचंय, तर पहिले तुम्ही सासूला जवळ करा. आज तुमची सासू तुमच्याशी जर का तुमचं बॉन्डिंग झालं, तुमचा नवरा आपोआप तुमच्यापाशी आहे. कुठल्याही मुलाला आपली आई पहिले महत्वाची आहे आणि ते तुम्ही हिसकावून घेतलत ना तर ते नवऱ्यासोबत पण तुटणार आहे आणि सासूसोबत पण तुटणार आहे. त्यामुळे आधी सासू. आणि जर का तुम्ही आता सपोज एखादी मुलगी बोल्ड आहे, ती नाही राहू शकत, ती जर का बंधनात राहू नाही शकत, तर तिनं हे लग्न आधी क्लिअर करणं गरजेचं आहे की नाही बाबा हे मला शक्य नाही. मग तिनं तिच्याच टाईपचा मुलगा शोधावा. आपण बऱ्याचदा बघतो की आपल्याला घरच्या प्रॉपर्टी असेल, काही फायनान्शियल असेल, सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण आई वडिलांचे स्वभाव किंवा हे माहीत नसतं. तर हे पण माहीत असणं म्हणजे अगदी थोडी थोडी आयडिया तरी दिलीच पाहिजे की नाही बाबा माझ्या घरात हे असं आहे किंवा माझी मम्मीला माझ्या आईला हे चालत नाही, तुला हे असं राहावं लागेल. हे जेव्हा त्या मुलीला आधी कळतं तेव्हा ती विचार करते की नाही बाबा हे जर इतकं डेंजर असेल तर मी कुठंतरी म्हणजे मी ॲक्सेप्ट करेल किंवा मी थांबते इथंच. कारण काय होतं की आपण सांगत नाही आणि लग्नानंतर सगळ्याच गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या म्हणजे त्या मुलीला अवघड होऊन जातं. आणि म्हणजे ते सॅक्रिफाईस पण एखादी मुलगी करायला तयार होती की ठीक आहे मी सॅक्रिफाईस करते, पण एका पॉईंट नंतर तिची पण सहनशक्ती थांबून जाते आणि मग ते नाही करू शकत ती. त्यामुळे हे लग्न आधी जेवढं आपण शेअर करेल तेवढं ते लग्न जास्त टिकून छान संसार व्हायला उपयोगी पडतं. आता नवीन पिढी आहे, नवीन विचार आहेत, फ्रीडम खूप जास्त आहे, तर तुम्ही त्या सुनांना तो फ्रीडम द्या. तुम्ही त्यांना असं बंधनात ठेवू नका. तुम्ही जेवढा त्यांना फ्रीडम द्याल त्या तुमचं ऐकणार, त्या तुमच्याकडंच येणार आहेत प्रेमानं, कारण त्यांनाही माहिती आज हेच आपलं घर आहे. आणि म्हणजे सुनांना मी असं सांगेल की कुठंतरी ॲक्सेप्टन्स आला पाहिजे. प्रत्येक वेळेस मीपणा येऊ नाही शकत, थोडं ॲक्सेप्ट करून त्यांच्या कलेनं घेतलं तर ते होऊन जातं. कारण वेगळं राहणं तसं बघायला गेलं तर सोपं आहे. म्हणजे आज तुम्ही वेगळे व्हाल, तुम्ही खुश राहाल 4 दिवस 8 दिवस महिना, पण नंतर आपल्याला कळतं की नाही ते इतकं इझी नाही आहे दोघांनी जगणं, ते कुटुंब राहूनच जगू शकतो. त्यामुळं नवरा चांगला असेल तर मी तर म्हणेल ह्या केसमध्ये मुलींनी थोडं सासूला सहन करून ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आपण असं गेल्या गेल्या लगेच नाही म्हणू शकत की नाही हे असंच झालं पाहिजे. हळूहळू जेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही ह्यांना हे आवडत नाही, त्यांना ते आवडत नाही,
जेव्हा सगळ्यांचं मत आपल्याला कळतं तेव्हा आपण आपल्या कलानं ती गोष्ट त्यांना सांगू शकतो की नाही हे असं करूया का. आणि जेव्हा आपण परमिशन घेतो एखाद्या गोष्टीची तेव्हा मोठ्या लोकांना खूपच छान वाटतं की आपल्याला हे विचारतायत. आणि ते जेव्हा एक म्हणजे एक नम्रपणा येतो त्यावेळेस ती भांडणं कमी होऊन आपोआप ते पॉझिटिव्ह वेनं सुरू होतं. पण ह्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे कुणीतरी आणि तो नम्रपणा सगळ्यांच्यात आला पाहिजे. असं नाही की ती सुनेच्यातच आला पाहिजे किंवा तो त्या मुलाच्यात आला पाहिजे, तो सगळ्यांच्यात पाहिजे. आज जर का ती मुलगी नवीन आहे तर तिच्या सासू सासऱ्यांनी, नवऱ्यानं, तिच्या जी कोणी फॅमिली मेंबर्स असतील त्यांनी तिला हे स्थान दिलं पाहिजे की ह्या घरातली तू तेवढीच महत्त्वाची व्यक्ती आहेस. हे स्थान तिला दिलं की आपोआप ती सगळं आनंदानं करते. तिला तर करायला काही प्रॉब्लेम नाहीच आहे, फक्त तिला हवंय प्रेम. आणि जेव्हा त्यांना पण सगळं मिळतंय तर मग ते ॲक्सेप्टन्स शेवटी इम्पॉर्टंट आहे.